मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंतर्गत लिपिक पदासाठीची पदभरती प्रक्रिया ही जाहीर करण्यात आली होती। तर यासाठी पाहू शकता फी पेमेंट लिंक या अगोदर देण्यात आली होती। एकूण जी पदे आहेत क्लर्क पदासाठीचे 129 जागांसाठीची, यामध्ये पाहू शकता 27,091 उमेदवारांनी परीक्षेचा फी पेमेंट केलेला आहे। यासाठीची लिंक जाहीर करण्यात आली होती। त्याचबरोबर वेळ सुद्धा देण्यात आला होता। परीक्षेचा फी पेमेंट करण्यासाठी 400 रुपये ही परीक्षा फी होती। तर यामध्ये 27,091 उमेदवारांनी परीक्षेचा फी पेमेंट केलेलं आहे 129 जागांसाठीचं। आणि यामध्ये जे 10,218 उमेदवार आहेत यांनी परीक्षेचा फी पेमेंट न केल्यामुळे ते अपात्र ठरले आहेत। या पद्धतीने जी यादी आहे अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे, हे चेक केले जाऊ शकते। लिस्ट ऑफ 10,218 कॅन्डिडेट्स उमेदवार ज्यांनी पाहू शकता अपात्र ठरले आहेत, कारण त्यांनी दिलेल्या तारखेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये त्यांची जी परीक्षा फी आहे ही भरलेली नाही आहे। या पद्धतीने पुढे पाहू शकता यामध्ये 27,091 उमेदवारांनी परीक्षेचा फी पेमेंट केला आहे। त्यांचा रजिस्ट्रेशन ID त्याचबरोबर त्यांचं नाव पूर्ण नाव आहे या ठिकाणी। आणि यानंतर स्क्रीनवर पाहू शकता समोर तुम्ही, त्याच्यानंतर पुढे तालुका त्यांचा जो जिल्हा आहे हा दर्शवण्यात आला आहे। तर या पद्धतीने क्लर्क या पदासाठीची लिपिक पदासाठीची जी पदभरती प्रक्रिया आहे, परीक्षा फी पेमेंट केलेले 27,091 उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे। अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही तुमचं नाव जे आहे या यादीमध्ये चेक करू शकता। टेलिग्राम चॅनलवर दोन्ही PDF उपलब्ध आहेत। ज्या उमेदवारांनी परीक्षेचा फी पेमेंट केले नाही 10,218 त्यांची सुद्धा यादी यामध्ये जाहीर करण्यात आली आहे, जे अपात्र ठरले आहेत त्यांची। या पद्धतीने जी यादी आहे हे जाहीर करण्यात आली आहे 129 जागांसाठीची लिपिक पदासाठीच्या पदभरती प्रक्रियेअंतर्गत। यानंतर लवकरच परीक्षेची जी तारीख आहे, परीक्षेची तारीख ही जे उमेदवार आहेत 27,091 उमेदवार यांना कळवली जाईल आणि त्या पद्धतीने परीक्षेचा हॉल तिकीट जारी करून परीक्षा घेतली जाईल। या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्ससुद्धा लवकरच प्राप्त होतील। आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।